नमस्कार. संकल्प मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नगरपरिषद निवडणुकीचे विशेष वार्ता आमचे संपादक राजेश पुदाले यांनी लिखित केली आहे. धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात 5 प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. प्रत्येक प्रभागातील मतांची समीकरणे वेगळी चित्र दाखवत आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट उमेदवार कुरेशी परवीन खलील यांनी 331 मते मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या UBT गुरव संगीता सोमनाथ यांना 120, भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 113 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा नामदेव वाघमारे यांना 23 मते, MIMच्या मोमीन नाझिया युसुफ यांना 18 तर राष्ट्रवादीच्या मंजुषा विशाल साखरे यांना 7 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना, UBT आणि भाजपमध्ये थेट लढत दिसून आली. शिवसेनेच्या गुरव संगीता सोमनाथ यांना 170 तर भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 169 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट चे उमेदवार रवीन खलील यांना 100 मते मिळाली. इतर उमेदवारांना खूप कमी मते मिळाली. प्रभाग क्रमांक 5 मध्येही भाजपने वर्चस्व राखले आहे. भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 294 मते मिळाली, तर शिवसेनेच्या UBT गुरव संगीता सोमनाथ यांना 225 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट कुरेशी परवीन खलील यांना 52 मते मिळाली. उर्वरित उमेदवार पिछाडीवर होते. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपची आघाडी अधिक मजबूत झाली आहे. भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 377 मते मिळाली, तर शिवसेनेच्या UBT गुरव संगीता सोमनाथ यांना 163 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटच्या कुरेशी परवीन खलील यांना फक्त 30 मते मिळाली. पहिल्या 5 वॉर्डांच्या मतमोजणीनंतर काही वॉर्डांमध्ये भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, तर काही ठिकाणी शिवसेना, UBT आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनी आपली ताकद दाखवली आहे. सर्वांना आता उर्वरित वॉर्डांच्या निकालांची प्रतीक्षा आहे आणि अंतिम निकालांवरून धाराशिव नगरपालिकेतील सत्तेचे चित्र समोर येईल.